आणि मीठ टाकून कुठल्याही भाज्या पाल्या धुतल्या पाहिजे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे, नवीन घरात आले मी. काल दिवसभर आम्ही हे सामान वाहिलं, अजून राहिले मोठ्या मोठ्या वस्तू तशाच बाकी आहे. तर चला मैत्रिणींनो, आज नवीन घरातली स्वयंपाकाची सुरुवात करायची छान. आणि तिथं मला बघा असं काहीच सोय नव्हती व्हिडिओ वगैरे घ्यायला, फक्त असं धरावं लागायचा आणि एवढंच यायचा. तुम्ही बघत आहे असता माझ्या व्हिडिओमध्ये. आता इथं खूप मोकळे पटांगणे, मी कसा व्हिडिओ घेऊ शकते, इकडे घेऊ शकते, इकडे मोबाईल घेऊ शकते, इकडे घेऊ शकते. खूप छान झालं आणि माझ्या मनासारखं मला घर भेटलं मैत्रिणींना. खरंच मी सांगते, फक्त आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते की कर्म चांगले करा, कर्म चांगले करा. तसे वाईट वाटत असेल आणि खरंच माझा विश्वास आहे, कर्म चांगले करायचे, कष्ट करत राहायचे आणि कशाचीच अपेक्षा करायची नाही. मी कशाचीच अपेक्षा केली नाही. फक्त फोकस आपल्या कर्मावर, कष्टावर. मी इकडे बघत नाही, इकडे बघत नाही आणि कोण कसं आहे मला त्याच्याशी घेणं नाही. बिंदास आपली जिंदगी जगायची. कोणाचं नाही की हे काय म्हणालं, ते काय म्हणालं, कोणावर बसायचं नाही. जगामध्ये असे लोक चांगलं चाललं तरी चांगलं चालू देत नाही, वांगलं चाललं तरी वांगलं चालू देत नाही. त्याच्यामुळे जगाकडे लक्ष देत नाही. आपल्याला जे वाटत ते करायचं म्हणजे चांगल्या गोष्टी करायच्या, वाईट गोष्टीकडं आपण लक्ष द्यायचं नाही. आणि कोण काय म्हणते एकूण ऐकायचं, एकूण सोडून द्यायचं. तेव्हा आपण जिंदगीमध्ये खुश राहू, आनंदी राहू. नाही तर आपण जर जगाकडे लक्ष दिलं तर आपला आनंद आपण साजरा पण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे बिंदास राहायचं, बिंदास जिंदगी जगायचं. मी कोणाकडे लक्ष देत नाही, माझी बिंदास जिंदगी जगते. कोणी काही म्हणून ऐकून ऐकायचं, ऐकून सोडून द्यायचं. चला ठीक आहे. आज उत्तर पूजा होती, काल एकादश होती, तर काल दिवसभर पूजा राहिली मस्त छान. आज उत्तर पूजा करून घेतली, ब्राह्मणांना उत्तर पूजा पण झाली, तुम्ही बघितली. तर चला ठीक आहे, आपण सुरुवात करू नवीन घरामध्ये स्वयंपाकाची. काल स्वयंपाक केला नाही आम्ही, वेळच भेटला नाही. दुपारचं होतं तेच खाल्लं, दिवसभर सामान वाहून थकून गेलो होतो आम्ही. आणि असं कार्य, लग्न कार्य म्हणा, कुठले मोठे मोठे कार्य म्हणलं ना, तो खूप धावपळ होते, खूप माणूस थकून जातं. तर चला ठीक आहे, असं खूप छान कार्य पडलं माझ्या घरभरणीचं. मैत्रीण मी तुम्हाला सांगते, सगळे लोक इतके छान जेवले. स्वयंपाकाला सुद्धा सगळे म्हणे इतका छान स्वयंपाक झाला. माझ्या तोंडात मी सांगत नाही, ते मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि आमचा आचार्य आमचा म्हणजे आमच्याकडून ते सामान वगैरे भरता. मग आम्ही त्यांना काय करतो, असं कुठलं कार्य असलं का आम्ही त्यांना, आमच्या आता किराणा दुकान असल्यामुळं आम्ही आमचा किराणा देतो त्यांना आणि मग त्यांना आम्ही मजुरी देऊन टाकतो. मग त्याच्यामुळं आम्ही मनमुक्त किराणा देऊन टाकतो त्यांना, चांगला किराणा देतो. छान बनवा स्वयंपाक आणि तुमची जी मजुरी असेल ते घ्या. कर्म करत राहते, कष्ट करत राहते आणि आपली नेत चांगली ठेवायची. तो वरचा बघतो. माझं मी हे सांगते का त्याचं कोणाला वाईटही वाटेल, कोणाला चांगलंही वाटेल. तर माझा जे अनुभव राहतं, माझं जे रोजचं जीवनात जे घडतं मी ते सांगते, मी शेअर करते तुमच्या संग. म्हणून हे एका वर्षात एवढे मोठे मोठे कार्य, मोठं लग्न करून दिलं पोरीचं. त्याच्यानंतर आता एवढं मोठं घर घेतलं स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर, दुसऱ्या गावातून येऊन दुसऱ्या गावामध्ये आणि मोठी गाडी घेतली. सगळे स्वप्न पूर्ण झाले, सगळे इच्छा पूर्ण झाल्या. तर हे फक्त देवाने केल्या, देवाचा हात आहे, देवाची माझ्यावर खूप मोठी देवाची मला साथ आहे. जिंदगीमध्ये कोणी कोणाला साथ देत नाही, कोणाच्या भरोशा बसायचं नाही. आपले असले तरी कोणी कोणाला साथ देत नाही, फक्त त्याच्या भरोशावर राहायचं. देव साथ देतो आणि आपण चलत राहायचं, आपला प्रवास चालू राहू द्यायचा. माझं मत आहे असं. आता बाकी प्रत्येकाचे वेगवेगळं राहतं. त्याच्यामुळे मला मैत्रिणी एकच सांगायची, माझी इच्छा पूर्ण झाली, सगळं झालं, स्वप्न पूर्ण झाले, काही राहिलं नाही. आता पोरीचं लग्न पण छान करून दिलं. तर चला ठीक आहे, मला एवढंच सांगायचे की तुम्ही म्हणता सारखं सांगत राहते, कर्म चांगले करत राहा. कोणी कसं आहे असं त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, एकूण ऐकायचं, एकूण सोडून द्यायचं. मी असं करते. माझी दिनचर्या ही राहते. सकाळपासून उठल्या पहिले मी सूर्यनारायणला पाणी घालते, पक्ष्यांना दाणे टाकते, त्याच्यापासून माझी सुरुवात राहते. तर चला ठीक आहे, आपल्या नवीन घरात स्वयंपाक करायचा आहे आपल्याला. माझं छान भाड्याचं घर आणि स्वतःच्या घरामध्ये खूप फरक राहतो. जेव्हा स्वतःच्या घरात माणूस येतो ना, तेव्हा आनंद खूप काही वेगळाच राहतो मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, किचन पण खूप छान, मला माझ्या मनासारखं घर भेटलं. मला खूप 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 मनासारखं घर भेटलं. तर चला ठीक आहे, बघू शकता इकडं खिडकी, इकडं इतकी हवा येते. इथं असं आता इथं जर मी अशी उभं राहिले स्वयंपाकाला, तर बघा इकडे खिडकी आहे
अशी भराभरा हवा येते. पंख्याची पण इथं गरज नाही आणि स्वयंपाक करताना गरमसुद्धा होणार नाही. जसं घर पाहिजे होतं मला तसंच भेटलं. खूप छान. सगळे बघून आलेले जेवढे पाहुणे रावणे, दुकानाचे गिराईक, मैत्रिणी, कोणी दीपकचे मित्र, सगळ्यांना आवडलं. सारा पसारा पाडला आहे. तर आता स्वयंपाक करून आम्हाला दुकान पाहून सगळं पाहावं लागतं. आता स्वयंपाक करायचा, दुकानाकडे जायचं आणि त्याच्यानंतर बाकी गिफ्ट पण खोलली नाही. रात्री खोलायचे होते तर ती गिफ्ट पण खोलायला टाईम नाही. तरी रात्री 12. ओम नमो भगवते वास्तुपुरुषाय भूषाय करो यासाठी म्हणून हे पंचरत्न ठेवले. वास्तुपुरुषाची प्रतिमा आता ही अशी सरळ आहे. वास्तुपुरुषाच्या हातामध्ये त्याचं वर्णन, एका हातामध्ये कमंडलू आणि एका हातामध्ये दंड असं सांगितलेलं आहे. कमंडलूमध्ये धन धान्य संपत्ती ही असते आणि दुसऱ्या हातात दंड. दंड म्हणजे काठी असते. त्या काठीने तो आपल्या घराचं संरक्षण करतो. परंतु तो ठेवत असताना तो असा पालथा करून ठेवायला सांगितलेला आहे. याचं कारण असं, वास्तुपुरुष जो आहे हा राक्षसी वृत्तीचा होता बरं का. याचा जो जन्म आहे हा महादेवाच्या घामापासून सांगितलेला आहे. याला वरदान असं होतं, हा ज्याच्यावरती फुंकर मारेल तो भस्मसात होईल. तर याने काय केलं की एखादा मनुष्य असतो की ज्याला जर एखादी पॉवर मिळाली, एखादा मनुष्य तर जो निवडून आलाच नाही पाहिजे, पण असाही माणूस जर निवडून आला तर तो काय करतो की ती मिळालेल्या पदाचा दुरुपयोग करतो. तसंच याने वास्तुपुरुषाने केलं. काय केलं त्यांनी तर राक्षसांना त्रास दिला, परंतु त्याहीपेक्षा देवांना अधिक त्रास दिला. चांगल्या लोकांना, सात्विक लोकांना चांगला त्रास दिला. आणि ही सगळी लोक, सगळी देवता ही महादेवाकडे गेले आणि त्यांनी महादेवाची तपस्या करून महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांना सांगितलं की भगवंता हा तुमचाच एक अंश आहे, तर तुम्ही याचा पाडाव करा, त्याचा निपात करा, त्याला हे करा. त्यानंतर मग महादेवांचं आणि ह्या वास्तुपुरुषाचं त्यांचं युद्ध झालं. ज्या युद्धामध्ये त्यानंतर ह्या वास्तुपुरुष हा जो आहे हा असा जमिनीवरती पालथा पडला. आता आपण ह्या इथे ज्या वरती ज्या वास्तुपुरुषा मंडलावरती ज्या देवता स्थापन केल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात किती देवता राहणार आहे, 84 देवता. या सगळ्या देवतांनी या वास्तुपुरुषाच्या अंगावरती आपलं एक स्थान निर्माण केलं. त्यावेळेस त्यांनी महादेवाकडे एक उपवर मागितलं की एक वरदान मागितलं. ते असं होतं की भगवंता, माझ्याजवळ इतकी चांगली शक्ती असताना देखील मी त्याचा दुरुपयोग केला, त्याचा योग्य उपयोग करू शकलो नाही. मग आता मला असं एक वर द्या की पृथ्वी तलावरती माझं स्मरण राहिलं पाहिजे. त्यावेळेला महादेवाने त्याला वरदान दिलं की जो कोणी पृथ्वी तलावरती घर बांधेल तो तिथे वास्तुशांती नावाचा विधी करेल आणि तिथे तुझी प्रतिमा तो स्थापन करेल. परंतु ती ठेवल्यानंतर तुला काय करायचंय तर त्या घराचा संपूर्ण बोजा तुला तुझ्या पाठीवर घ्यायचा. आलं लक्षात? म्हणून महावास्तुपुरुष आजपासून आपल्या सगळ्या घराचा जो बोजा आहे, सगळं वळण आहे, जबाबदारी तो आपल्या पाठीवरती घेऊन जाईल. आता जलम प्रपूर वास्तुपुरुष. चला मैत्रिणी, आज झाली घराची वास्तू शांतीची न उत्तर पूजा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, काही गोष्टींचा अनुभव राहत नाही. इथं एक खड्डा आहे ना, खांदायला ना अगोदरच पाहिजे होता, पण ते नंतर खांदल्या गेला. मग ती फडची कापताना इतका खेकाना उठू लागला त्या फडचीचा. सरी घरात फर्निचरवर याच्यावर सगळा खेकाना धूळ झाली. तर डबल काम होऊन गेलं मैत्रिणींनो. आणि मीठ टाकून कुठल्याही भाज्या पाल्या धुतल्या पाहिजे मैत्रिणी. तुम्हाला मी सांगते आता औषध वगैरे. चला मी स्वयंपाकच करू लागले बघा. पसारा घरात माझ्या इथे पाणी नव्हतं आम्हाला प्यायला. फिल्टर होतं माझ्याकडं, 15 वर्षापूर्वीचं फिल्टर होतं. मग हे भाऊ यांचे आमचे चांगले संबंध आहे, त्यांनीच बसवलेलं होतं आमचं फिल्टर 15 वर्षापूर्वीचं. खूप चांगलं फिल्टर, त्याला काहीच झालेलं नाही अजून. पण आता ते जुनं झालं ना, मग त्याच्यामुळे भाऊ म्हणे आता नवीन घरात आले थोड्यासाठी काय बसून घ्यावा फिल्टर. हे फिल्टर आपण बसवतोय, खूप चांगलं फिल्टर आहे आणि त्यांच्या मनावरच बसवतोय. आणि कसं राहतं, एखाद्या ठिकाणी विश्वास टाकला ना तर टाकायचा, आपला विश्वासघात कोणी करणार नाही. आपल्याला माहीत राहतं काही लोक लवकर विश्वास करत नाहीत, पण हे चांगले फिल्टर बसवून देत येतं, काम पण छान करून देत येतं. आणि फिल्टर आता न्यू आलेले, तर आपण त्यांना विचारू कोणतं फिल्टर आहे. कोणतं फिल्टर आहे हे? आपल्या कोस्मस कंपनीचे फिल्टर आहे. चांगले RO, UV, TDS, मिनरल, कॉपर फिल्टर, चांगले 9 लिटर स्टोरेज ऑटोमॅटिक फिल्टर आहे. आता मी
न्यू आले का? हो न्यू आले. आत्ता नवीन स्टार्ट झाल्या. मग ह्यांना मी त्यांना भाऊला विचारलं, म्हटलं कोणतं बसवायचं, तर ते म्हणे मी बसवतो माझी हिशोबाने. म्हटलं तुमच्या हिशोबाने बसा, आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते चांगलंच बसवणार आहेत. तर चला ठीक आहे, तुम्हाला जर कधी फिल्टरची गरज पडली वगैरे तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला, माझा पण देईन. आणि कसं आता आपल्याला काय काय टायमाला आपण कुठे जातो, कुठे बसवतो, याचा वास नाही येणार, पाण्याचा वास नाही येणार. एकदा काय झालं माझ्या दुकानासमोरनं एका बाईच्या घरून मी पाणी आणलं होतं फिल्टरचं, तर त्याचा ना असा नुसता वास येऊ लागला. हे शहर राहते शहरसारखा. आमच्याकडे 15 वर्ष पूर्वी फिल्टर बसवलेलं, त्याचा अजिबात वास येत नाही. अजून काही नाही, मी आता वर्ष झालं त्याला साफ केलं नाही तरी वास नाही येत, काही नाही. पण आता ते नवीनच आलेले मार्केटमध्ये, तो खूप छान फिल्टर आहे. आता बसवतील आपण, आता बघू. हे कामं बघा आता ना काय करायचं, चपात्या करत होते. तुम्हाला सांगते आता ते आम्हाला आले वरचं सामान खाली घ्यायचे, जड सामान. तर चला आता आपण वर जाऊ, बघू त्यांना ठरवू किती पैसे सांगतील ते बघू. चपात्या तशाच राहिल्या, घेतली का? फिल्टरवाले आले तसेच आले. तर चला ठीक आहे. बघा चाबी राहिली घरामध्ये, असे काम राहते. पैशो तर मैत्रिणी चला बघा, आता या घरात मी जवळजवळ 10 वर्षे झालं राहिले. तुम्हाला मी सांगते आता सगळं एक वाट मी इकून टाकणार आहे, हे ठेवणार नाही. इकडं पण आहे, इथं पण आहे, हे पण इकायचं आहे. हे पण ड्रेसिंग टेबल पण विकणार आहे, बघू शकता बघा. हे पण विकणार आहे. आणि सगळे विकून टाकायचे, वरचे मी काहीच ठेवणार नाही. सगळं म्हणजे जी वस्तू विकायसारखी ती विकून टाकणार आहे. तुम्हाला मी मागं बोललेले होते की रॅक पण विकायची आहे, ही रॅक पण विकून टाकणार आहे. आता तिथं रॅकची काही गरज नाही आहे, कारण तिथं स्टॉल वगैरे आहे. तर चला ठीक आहे, असं आहे सगळं. फिल्टर, हे फिल्टर होतं माझं बघा, 15 वर्षापूर्वीचं फिल्टर आहे. भरपूर दिवसापासून याला ना काय केलेलं तर साफ नव्हतं केलं. आता ना आपण ना हे फिल्टर पण कोणाला एखाद्याला हे घ्यायचं असेल तर हे पण विकून टाकू. आता नवं खाली बसवायचं आहे ते फिल्टरवाले. तर चला ठीक आहे, आता सामान नेऊ खाली. खूप पसारा झाला, इतका डोक्याला ताण झाला मैत्रिणीनं, सोपं नाही आहे. घेताना आपण इतका पसारा घेतो आणि नंतर त्याची साफसफाई होत नाही, चांगले व्यवस्थित ठेवणं होत नाही. घ्यायची किती हौस राहते, पण मग माझी आता सगळी हौस झाली. आता काही घ्यायचं नाही, काही ठेवायचं नाही. सगळी हौस झाली, न्यूज झाली, इच्छा पूर्ण झाले, स्वप्न पूर्ण झाले मैत्रिणी. तर चला ठीक आहे, आता आपण ना आम्हाला लोक आले, आता आपण हे कपाट वगैरे याच्यातले कपडे वगैरे काढू, त्याला न्यायला सोपं जाईल. हा मैत्रिणी तुम्हाला मी दाखवते बघा, हे फिल्टर आहे ना बसवलं ना आपण, बघू शकता तुम्ही. तर हे फिल्टर, ही टाकी राहते ना आपली पाण्याची, आता समजा तर ते ना पहिल्या फिल्टरला कसं होतं, आपण ना काढून धुवू शकत नव्हतो. पूर्ण फिल्टर काढावं लागायचं धुवायच्या टायमाला. नंतर मग त्याच्यात असं धुवून पालतं करावं लागायचं, तेव्हा छान धुतल्या जात होतं. तर आता कसं आहे, ही एवढी टाकी निघणार, हे ना हे एवढं निघणार असं, आणि आपण ते बाहेर काढून घ्यायचं, धुवायचं, आणि हे अशाला असंच फिल्टर राहणार. हे आत्ता आली अशी सुविधा, खूप छान सुविधा आली. हे असे फिल्टर बसवलं बघा, हे टाकून सगळं चला मैत्रिणीनं भंगार आणून टाकलं या गाडीमध्ये. आणि तुम्हाला मी सांगते इतकं टेन्शन आलेलं होतं खाली सामान आणूस तर मला ना खूप पसारा, एवढा पसारा. आणि हे 5 महिन्यापासून चाललं होतं माझं हे घराचं काम. मैत्रिणी मी तुम्हाला सांगते, हे लोक ना काय करते तर नुसतं सामान टाकून पळायचं करते, तर खाली ते कसं हो, खराब हो, तुटू माटू. मग त्याच्यामुळं ना मी काय करायची, खाली त्यांच्याबरोबर यायची, वरी जायची, खाली यायची. हे एवढा पसारा मैत्रिणी. मग तुम्हाला मी सांगते इतकं टेन्शन आलेलं होतं मला. आणि बरं झालं मी एकाच रूममध्ये 10 वर्षे राहिले, त्याच्यामुळे मग मला काही वाटलं नाही की पसारा उचलायचा, खाचलायचा, आणि सारखं रूमा बदलावं लागल्या असत्या तर किती डोक्याला ताण आहे बघा बरं, बघू शकता. म्हणून म्हणता स्वतःचं का घर व्हायना, कसं का व्हायना, झोपडी व्हायना, पत्राचं व्हायना, पण स्वतःचं पाहिजे. कारण सारखा पसारा उचलता येत नाही, आणि पसाऱ्याची नासधूस होती, सरळ तुटताट होती. तरी तुटताट झाली माझी थोडीशी कपाटात. अजून तर पसारा टाकायचं त्याच्यात कॉटमध्ये आहे ना. 2 वाजल्यापासून खाली सामान काढत होतं मित्रांनो. तुम्हाला अजून गिफ्ट खोलायचं राहील बघा. वर तुझे आता पसारा लावायचा होता. 6 वाजूस तर सामान टाकतच होतं आम्ही 2 वाजल्यापासून 6 वाजूस तर. हे इकडं कपाट लावले बघा, हे काचे पोचे पडले,
सामान आणता. चौथ्यावरून हे पण कलर दिले, स्क्रॅच पडली. हे पडलं, हे चौथ्यावरून खाली आणता असं झालं बघा. हम्म. आता हे हे थोडे साईडचे बघू. हे नाही थोडे दिवस राहू देणार आहे मैत्रिणींनो. मागं मोरीनं गेला ना दुसरं करून घेणार आहे मी. आता तात्पुरतं राहू देते. 6 महिन्याची जराशी सेटिंग बिटिंग होऊस तर थोडंसं हे बघा पसारा. अजून किचन मधलं बाकी तर हे बघा. लावायचं बाकी. पसारा. किती वाजले? आता स्वयंपाक 7:30 वाजले आता. पसारा तसाच आहे, काही लावणं नाही झाला. थोडंसं लावलं. आता इकडे बघा मी भात टाकलं आहे. आता वरी जायचं आहे. वरून पसारा आणला ना तर ते लिप झाडायची सर कचरा झाला आहे. मग त्याच्यावर ना चल बाया भरण्या अजून भरायचे. मैत्रिणींनो आता बनवलंय आई वरण, मस्तपैकी भात, ठेसा, मिरचीचा ठेसा. कोणाकोणाला आवडतो असा ठेसा. भाकर बनवली हे बघा. भाकर ज्वारीची. भाकर आवडती. चपात्या बनवल्या. आज पूर्ण दिवस असाच गेला कामामध्ये आवडता असे 1 मिनिट सुद्धा पडले नाही का झोपले नाही का काही नाही. बघा इकडे बनवलं मी मस्त लाल मिरचीचं वरण, तुरीचं. इकडे भात बनवलाय. असा ठेसा आम्हाला आवडतो. लसण मिरचीचा ठेसा बनवला तव्यावर. कांदा घेतला. हे लोणचं बनवलं. इतकं छान बनतं. खूप भारी. सकाळपासून मालच आणत होतं. सकाळपासून पसारा आणता इतका वैताग आला. तरी पण एवढं लावलं का कॉट लावला, कपाट लावलं. कपाट वरती गेला का? हो. वरती अजून गिफ्ट ठेवलेले आहे ते अजून खोलायचे बाकी आहे. आता जेवण करतो. पप्पा ते येतील मला भाऊ पप्पा. अजून भाऊ आणि पप्पा तर काही आलेले नाही अजून. दुकानातून येतील आता. चला मग आता जेवण करतो. तुम्ही पण या जेवायला. नवीन घरात जेवायला आम्ही दोघीजण जेवतोय. घरभरणीचे उरलेले गुलाबजाम. स्वप्नाच्या घरात, स्वतःच्या घरात, नवीन घरात आज पहिलं रात्रीचं जेवण करतोय आम्ही मैत्रिणींना. मस्त इतकं छान जेवण झालंय. लोणचं, भाकर, वरण, ठेसा. आम्हाला ठेसा असा आवडतो. माझ्या यूट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.